मी एक दोरा बांधलेला स्टीलचा चेंडू घेतलाय आणि त्याला मी माझ्या हाताने पहा कशा प्रकारे गोल गोल फिरवते आहे. याला म्हणतात वर्तुळाकार गती. हे लक्षात घ्या की तो चेंडू एका केंद्रबिंदूच्या भोवती गोल गोल फिरतोय. उदाहरणार्थ एखाद्या चौकातील पुतळ्याभोवती गोल प्रदक्षिणा मारून जाणाऱ्या गाड्या या वर्तुळाकार गती दाखवतात. चला तर आता हेच वेगळ्या पद्धतीने बघूया. मी तोच स्टीलचा चेंडू परत घेतलाय आणि आता त्याला उभ्या गोलामध्ये फिरवण्याचा प्रयत्न करते. इथे सुद्धा एका केंद्रबिंदूच्या भोवती तो बॉल गोल फिरतोय. याला वर्तुळाकार गती म्हणतात. चला तर मग आता याच स्टीलच्या चेंडूची एक वेगळ्या प्रकारची गती बघूया. इथे हा चेंडू कशा प्रकारे स्वतःभोवतीच फिरतोय ते लक्षात घ्या. याला परिवलन म्हणतात. असं लक्षात येतं की हा चेंडू एका अक्षाभोवती फिरतोय आणि हा अक्ष त्या चेंडूमधूनच जातोय. परिवलन हे अनेक ठिकाणी बघायला मिळते, जसं की स्वतःभोवतीच फिरणारा भोवरा, गाडीचं चाक वगैरे वगैरे. आता अजून एक उदाहरण सांगते. पृथ्वी ही सूर्याभोवती गोल गोल फिरते. ती वर्तुळाकार गती दर्शवते, पण त्याच वेळी ती स्वतःच्याच अक्षाभोवती देखील फिरते आहे. तर आपल्या या पृथ्वीप्रमाणेच कुठलीही वस्तू एकाच वेळी दोन्ही प्रकारच्या गती दर्शवू शकते. गतिमान वस्तूच्या मधून जेव्हा अक्ष जातो तेव्हा त्याला परिवलन म्हणतात. जसं की जेव्हा ही बाटली आपण फिरवतो ती स्वतःतूनच जाणाऱ्या अक्षाभोवती फिरत असते. पण जेव्हा हा अक्ष त्या वस्तूच्या बाहेर असतो, म्हणजे त्या अक्षामध्ये आणि त्या वस्तूमध्ये जेव्हा थोडं अंतर असतं आणि त्याभोवती जेव्हा ती वस्तू गोल फिरत असते, त्यावेळेस आपण असं म्हणतो की ती वर्तुळाकार गतीमध्ये फिरते. तर इथे माझं बोट हे अक्ष आहे आणि ही बाटली त्याभोवती फिरते आहे, म्हणून हे वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे.